Fourth example. A bar is given, B bar is given. To prove A bar and B bar perpendicular. हे परपॅन्डिक्युलर प्रूव्ह करायचे म्हणजेच काय, तर ए बार डॉट बी बार पहिल्यांदा काढायचा आहे आणि हा जर 0 आला दे अँड परपेंडिक्युलर आपण ए बार आणि बी बार परपेंडिक्युलर. ए बार काढा, फॉर्म्युला वापरा एक्स बाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. एक्स किती आहे तुमच्याजवळ, एक्स आहे 7, बी एक्स आहे 2, ए वाय आहे -3, बी वाय आहे 2 प्लस ए झेड आहे -2 आणि बी झेड आहे 4. सोडवा. 14 प्लस -6 प्लस -8. 14 प्लस -6 प्लस opening the bracket, 14 minus 6 minus 8. So 14 minus 14 is equal to 0. As A bar dot B bar is equal to 0, therefore A bar is perpendicular to B bar. Hence prove. खाली वाक्य लिहायला विचारायचं नाही. Hence prove. Find M if A bar find M if A bar and B bar are perpendicular to each other. The fifth example. M काढायचं आहे, A bar आणि B bar तुम्हाला परपेंडिक्युलर आहेत असं ऑलरेडी सांगितलं. ॲज ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, देअरफॉर ए बार डॉट बी बार मस्ट बी इक्वल टू 0. मग आता याच्या उलटं करायचं. तर काय करायचं आहे, एक्स डॉट बी एक्स प्लस ए वाय डॉट बी वाय प्लस ए झेड डॉट बी झेड इज 0. एक्सची किंमत टाका, यम आहे, बी एक्स किती दिलेला आहे, काही नाही म्हणजेच 1 आहे, ए वाय आहे 2 आहे, बी वाय दिलेला आहे 4, परत दिलेला आहे मायनस झेड दिलेला आहे 2. सो ही किंमत कॅल्क्युलेट फाइंड यम. तर सॉल्विंग. Sixth example. Determine the angle between the two vectors A bar and B bar. A bar दिलाय तुम्हाला, B bar दिलाय. Determine the angle between the two vectors A bar and B bar. A bar दिलाय तुम्हाला, B bar दिलाय. A bar किती आहे तो लिहा, B bar किती आहे तो लिहा. त्याच्यातील आपल्याला अँगल काढायचा आहे. मग अँगल काढायचा आपण फॉर्म्युला वापरणार. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार कॉस ऑफ थीटा. मग काय होईल सूत्र, कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार. म्हणजे इथं आपल्याला 3 गोष्टी काढायच्या आहे. ए बार डॉट बी बार काढायचा आहे, नंतर मॉड्युलस ऑफ ए बार काढायचा आहे, मॉड्युलस ऑफ बी बार काढायचा आहे आणि इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट. मग पहिल्यांदा ए बार डॉट बी बार कसा काढणार, वरच्यासारखाच वापरा. एक्स बी एक्स ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. किमती टाका. त्यानंतर मॉड्युलस ऑफ ए बार काढा. तो कसा काढणार, ए एक्स प्लस ए वाय स्क्वेअर ए झेड स्क्वेअर. किमती याची किंमत कॅल्क्युलेट.
तसंच मॉड्युलस ऑफ बी बार काढा, बी एक्स स्क्वेअर बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर. हे कसे काढायचे हे मागे एकदा एक एक्झाम्पल आपण घेतलं त्या दाखवलेलं आहे याच्या देअरफॉर इक्वेशन 1 मध्ये सगळ्या किमती टाका. कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी. एवढं करा, इथपर्यंत केलं तरी चालेल. आणि पुढं जर करायचं असेल तर थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स असं लिहून ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ असा त्या काढला. हे तुमचं जास्त मॅथमॅटिक्स. तरी इथं काय सांगितलंय, कॉस इकडे घ्या, वर्समध्ये लिहायचं. सेवन्थ एक्झाम्पल. Show that self dot product of a vector is a square of its magnitude. Self dot product आपण डेफिनेशन वापरणार. आपल्याला माहिती आहे ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार कॉस ऑफ थीटा. सेल्फ डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आहे. गिवन सेल्फ डॉट प्रॉडक्ट म्हणजेच काय, ए बार डॉट ए बार दोन एनचा गुणाकार. त्याचा वापर केला तर मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार ए बार कॉस ऑफ थीटा. हा एक वेक्टर आहे ए बार आणि दुसराही याच दिशेला आहे ए बार. त्याच्यामधला अँगल काय होईल, थीटा 0 होईल. मग तो टाकला तर ए बार डॉट ए बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी ए बार कॉस ऑफ 0. आणि कॉस 0ची किंमत किती असते तर 1. सो मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू 1 म्हणजेच येईल मॉड्युलस ऑफ ए बार स्क्वेअर. हेन्स प्रूफ. हे प्रूव्ह झालं. लास्ट एक्झाम्पल. इफ ए बार given b bar given, find the component of a bar along b bar. Last example. If a bar given b bar given, find the component of a bar along b bar. शेवटचं एक्झाम्पल, 8th एक्झाम्पल. काय होईल, कंपोनंट ऑफ ए बार अलॉंग बी बार. काय येतं याचं सूत्र, बी बार डॉट ए बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार. पहिल्यांदा बी बार डॉट ए बार काढावं लागेल. बी बार डॉट ए बार म्हणजेच काय, बी एक्स ए एक्स प्लस बी वाय ए वाय प्लस झेड ए झेड. बी एक्स किती दिलेला आहे बघा, बी एक्स दिलेला आहे 1, ए एक्स दिलेला आहे 2, बी वाय दिलेला आहे 2, ए वाय दिलेला आहे 3, बी झेड दिलेला आहे 2 आणि ए झेड दिलेला आहे 4. गुणाकार करा, किंमत काढा. मॉड्युलस ऑफ बी बार काढायचं आहे म्हणजेच काय, मॉड्युलस अंडर रूट ऑफ बी एक्स स्क्वेअर बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर. माझा बीच्या किमती घ्यायच्या आहेत फक्त. बी एक्स दिलेला आहे 1, 1 स्क्वेअर, बी वाय दिलेला आहे 2, 2 स्क्वेअर आणि बी झेड दिलेला आहे अगेन 2, 2 स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा, सोडवा. आता हे वरचं जे आहे त्याला इक्वेशन 1 म्हणा. आणि आता म्हणा देअरफॉर इक्वेशन 1. काय इक्वेशन 1,
component of A bar along B bar is equal to B bar dot A bar divided by modulus of B bar. याच्या किमती टाका. किमती टाकले की तुम्हाला उत्तर मिळून जाईल. सॉल्व ऑल ॲट होम. जे काय मी अर्धवट सोडलंय ते तुम्ही घरी सोडवा आणि राईट डाऊन द नेक्स्ट एक्झाम्पल फॉर होमवर्क. खालचे एक्झाम्पल होमवर्कसाठी लिहून घ्या. ते तुम्ही घरी सोडवायचे. Today we start the application of scalar product. If first application, if F bar is a force acting on a body and S bar is a displacement of a produced by the force, then work done W is equal to F bar dot S bar. म्हणजे समजा इथे एखादी वस्तू आहे. या वस्तूवर मी इकडून फोर्स लावला F आणि या वस्तूने जागा बदलून इथं गेली. ए पासून बी पर्यंत गेली आणि हे डिस्टन्स जर एस असेल तर हे होताना झालेलं वर्क डन किती असेल, कार्य किती असेल ते म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार. सेकंड ॲप्लिकेशन, इफ एफ बार इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी and v bar is a velocity of a body, then power is P is equal to v bar dot f bar किंवा f bar dot v bar. Third application, if f bar and f1 bar and f2 bar be the two forces acting on a body in a same direction, then their resultant f bar is equal to f1 bar plus f2 bar. म्हणजे एका वस्तूवर दोन फोर्स एकाच वेळेला एकाच दिशेने लागत असतील तर त्या दोघांचा एकत्रित परिणाम होणारा फोर्स ज्याला आपण रिझल्टंट म्हणतो तो एफ म्हणजे f1 बार प्लस f2 बार. याचे दोन एक्झाम्पल्स आहेत, ते खाली लिहिले आहेत, तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही ट्राय करा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये दोन फोर्सेस दिलेले आहेत. समजा याला f1 म्हणा, दाखवलेलं नाही, आणि हा आहे तुमचा f2. तर त्यावर रिझल्टंट फोर्स काढायचा आहे एफ बार. म्हणजे पहिल्यांदा ॲडिशन करायची. ॲडिशन कशी करायची? दोन वेक्टरची ॲडिशन आपण फार पूर्वी शिकलेलो आहोत, याच प्रकरणात शिकलो आहोत. त्यावरून तुम्हाला वेक्टर मिळेल आणि मग त्याची मॅग्निट्यूड काढायची. म्हणजे मॉड्युलस ऑफ एफ एक्स बार प्लस एफ वाय बार प्लस एफ झेड बार इन स्क्वेअर रूट. मॅग्निट्यूड म्हणजे स्क्वेअर रूट एफ एक्स बार प्लस एफ वाय बार प्लस एफ झेड बार. सेकंड एक्झाम्पल, वर्क डन कॅल्क्युलेट करायचे. वर्क डनचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ बार डॉट आर बार. मग त्यांच्या कोइफिशियंटचा गुणाकार आयच्या कोइफिशियंटचा, जेच्या कोइफिशियंटचा आणि केच्या कोइफिशियंटचा. म्हणजे एफ एक्स आर एक्स प्लस एफ वाय आर वाय प्लस एफ झेड आर झेड. सॉल्व these two examples and see the answers, whether these answers are correct or wrong. Next we see vector product of two vector. आता स्केलर प्रॉडक्ट बघितला होता, आता वेक्टर प्रॉडक्ट बघायचं. ते डेफिनेशन दिलेले आहे. The vector product of two vector is a third vector whose magnitude is equal to the product of magnitude of two vectors and sine of smaller angle between two vectors. The direction of resultant vector is perpendicular to the plane containing two vectors. पॉज करा स्क्रीन, हे लिहून घेत चला प्रत्येक वेळेला. आता दोन वेक्टर दिले, ए बार आणि बी बार असे दोन वेक्टर आहेत. यांचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजेच काय? तर प्रॉडक्ट हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार, ए बार याची मॅग्निट्यूड आणि बी बार त्याची मॅग्निट्यूड, अँड साईन त्या स्मॉलर अँगल. आता हा एक अँगल, हा दुसरा अँगल झाला, हा मोठा आहे पण आपल्याला छोटा घ्यायचा, त्याचा साईन साईन थीटा. आणि यांचा हा जो गुणाकार करून तिसरा वेक्टर जो मिळेल तो या दोघांना परपॅन्डिक्युलर, म्हणजे सी बार तुम्हाला मिळेल ए बार क्रॉस
बी बार, हा याचा अर्थ. म्हणजे दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्टमध्ये म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ईच वेक्टर, प्रत्येक वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन that two vector, that is the sin theta, and this product is perpendicular in the direction of the perpendicular to the two vectors. मग आता मॅग्निट्यूड काढायची झाली तर कशी काढणार? मॉड्युलस घ्यावं लागेल. सो मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी, मॉड्युलस ऑफ बी बार, मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी साइन थीटा. हा यू कॅप काय होता? युनिट वेक्टर होता. त्याची मॅग्निट्यूड काय येणार? तर 1. युनिट वेक्टरची डेफिनेशन इज आपली हुज मॅग्निट्यूड इज 1. युनिट वेक्टर अलॉंग सी बार, मध्ये या सी बारच्या दिशेला एखादा युनिट वेक्टर कसा काढायचा? तर युनिट वेक्टर कसा काढतात? ती मागचीच डेफिनेशन आपण वापरणार. तो वेक्टर भागिले त्याची मॅग्निट्यूड. सो सी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ सी बार. आता सी बार काय होता? सी बार होता तुमचा ए बार क्रॉस बी बार. सो ए बार क्रॉस बी बार आणि त्याची मॅग्निट्यूड. सो मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार. इट इज ऑल्सो नोन ॲज युनिट वेक्टर परपॅन्डिक्युलर टू ए बार अँड बी बार. यालाच काय म्हटलं तर युनिट वेक्टर परपॅन्डिक्युलर टू ए बार अँड बी बार. वेक्टर प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रॉस प्रॉडक्ट. वेक्टर प्रॉडक्टलाच काय म्हटलं जातं? क्रॉस प्रॉडक्ट असंही म्हटलं. आता याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायच्या आहेत. ती